विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चर पाहतोय. काय नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलं आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कसं होत होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पाहतोय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल नावाचं हे जे रिप्रोडक्शन आहे कसं होतं. ठीक आहे, बघा ते 4 टाईपमध्ये होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये 4 टाईपद्वारे 4 प्रकारे होतं. एक होतं फ्रॅगमेंटेशन, दुसरं असतं रिजनरेशन, तिसरं असतं बडिंग आणि चौथं असतं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा बडिंग दोन्ही ठिकाणी आले, एक तर युनिसेल्युलरमध्येही आणि मल्टीसेल्युलरमध्येही. अशा ह्या 4 प्रकारामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. आता याचा बघूया पहिला प्रकार काय, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होतं, द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक अप into many fragments and each fragment start to live as an इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझम. म्हणजे जो पॅरेंट्स बॉडी आहे, जी पॅरेंट्सची बॉडी आहे ती मेनी फ्रॅगमेंटमध्ये तुटते. फ्रॅगमेंट म्हणजे जनरली काय आपण म्हणतो, फ्रॅगमेंट म्हणजे तुटणं. ठीक आहे, एक छोटे छोटे पीसेस बाजूला होणं, त्यालाच आपण फ्रॅगमेंट्स असं म्हणतो. ठीक आहे, मग जे पॅरेंट्स आहे, जो पॅरेंट्स ऑर्गॅनिझम आहे त्याची बॉडी काय होते, मल्टिपल फ्रॅगमेंटमध्ये डिवाइड होते, म्हणजे ब्रेकअप होते. आणि ती प्रत्येक जी फ्रॅगमेंट आहेत त्याच्यापासून एक न्यू बॉडी फॉर्म होते, म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो आणि तो इंडिपेंडेंटली राहायला सुरुवात करतो. त्यालाच आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. बघा त्याचे एक्झाम्पल काय, अल्गी लाईक स्पायरोगेरा आणि स्पॉन्जेस लाईक सायकॉन, हे त्याचे एक्झाम्पल झाले. बघा इथं काय, आता आपण घेतलं एक्झाम्पल स्पायरोगेरा किंवा सायकॉनचं फ्रॅगमेंटेशन कसं होत असतं. आता ही आहे पॅरेंट्स बॉडी, त्याचे झाले फ्रॅगमेंट्स आणि त्या फ्रॅगमेंट्स झाल्यानंतर ह्याचं होतं ग्रोअप आणि हे होतात म्हणजे एका पूर्ण बॉडीमध्ये फॉर्म करण्याचं काम करतात आणि ते इंडिपेंडेंटली राहायला सुरुवात करतात. ठीक आहे, अशा प्रकारे इफ एनिवेअर प्लेंटी न्यूट्रिएंट्स आणि वॉटर आहे, जेव्हा केव्हा प्लेंटी न्यूट्रिएंट आहे आणि वॉटर आहे तेव्हा काय होतं, फिलामेंट ग्रो होतात फास्ट, एकदम फास्टली फिलामेंट ह्या ग्रो होतात. म्हणजे हे काय, ही बॉडी आहे ते खूप स्पीडअपमध्ये ग्रो होते आणि ती काही काळानंतर ब्रेक होते, एका छोट्या छोट्या पीसेसमध्ये ब्रेक झाल्यानंतर त्याचं काय होतं, इच फ्रॅगमेंट ती जी आहे एका नवीन स्पायरोगायरा किंवा सायकॉन फायबरमध्ये तयार होते आणि ती इंडिपेंडेंटली राहायला सुरुवात करते. हा झाला फ्रॅगमेंटेशन पहिला प्रकार. ठीक आहे, दुसरा प्रकार कोणता आहे, रिजनरेशन. ठीक आहे, रिजनरेशनमध्ये काय होतं बघा, आता भरपूरदा तुम्ही काय पाल वगैरे पाहिले का बघा, वॉल लिझर्ड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, वॉल लिझर्ड काय करते, त्याचा पार्ट आहे जी शेपटी आहे ती डिस्कार्ड करते काही वेळेस. ठीक आहे, म्हणजे ते तोडण्याचं किंवा सोडून देते. बाबा शेपटी काय का बरं, जेव्हा केव्हा एमर्जन्सी येते, आता त्याला कोणी मारायला लागलं तर ती काय करते, शेपटी सोडून देते, म्हणजे आपल्याला काय वाटतं ती मरूनच गेली. ठीक आहे, आणि मरायचं नाटक करते बघा, मरायचं ढोंग करते. ठीक आहे, अशा प्रकारे ती स्वतःला वाचवण्याचं काम करते. काय डिफेन्सिव्ह मेकॅनिझम त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे, ते काय करतं, वॉल लिझर्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्डेड सम पार्ट ऑफ बॉडी इट्स टेल इन इमर्जन्सी. म्हणजे ती शेपटी सोडून देण्याचं काम करते इमर्जन्सीमध्ये, बॉडीपासून डायरेक्ट वेगळी करते. ठीक आहे, डिस्कार्डेड पार्ट रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड, दॅट इज टेल. जी टेल तिने डिस्कार्ड केली होती ती काही वेळाने काय होते, रिजनरेट होते आणि ती टेल पुन्हा त्या वॉल लिझर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यालाच आपण लिमिटेड जनरेशन म्हणतो किंवा लिमिटेड रिजनरेशन ते पाहायला मिळतं. ठीक आहे, पण प्लॅनेरियामध्ये काय होतं बघा, प्लॅनेरिया असा प्राणी आहे, त्याच्यामध्ये काय होतं, त्याची बॉडी तो काय करतो, स्वतः 2 बॉडी पार्ट्समध्ये 2 पार्ट्समध्ये ब्रेक करण्याचं काम करतो. आता 2 पार्ट्स ब्रेक झाले, एक झाला हेड कडला आणि एक झाला टेल कडला पार्ट. हेड कडल्या पार्टमध्ये आणखी तो टेल कडला भाग आणखी भरून येतो आणि टेल कडल्या पार्टमध्ये हेड कडला पार्ट भरून येतो. अशा प्रकारे त्याचं रिजनरेशन होतं. बघा मी जर एक सिंपल डायग्राम अशी काढण्याचा उगा प्रयत्न केला. ठीक आहे, आता हा काय प्लॅनेरिया नाही, पण अशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला. ह्याचं काय झालं, ब्रेक झालं 2 पार्टमध्ये. ठीक आहे, आता हा कसं असा एक पार्टमध्ये आणि ही अशा एक पार्टमध्ये त्याची बॉडी काय ब्रेक झाली. पण अशा पार्टमध्ये आणखी त्याचं रिजनरेशन झालं आणि अशा पार्टमध्ये देखील आणखी त्याचं रिजनरेशन होईल आणि अशा प्रकारे ही बॉडी फॉर्म होईल आणि तो काय होईल, प्लॅनेरिया हा रिजनरेट झाला असं आपल्याला म्हणता येईल 2 नवीन प्लॅनेरियामध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे हा रिजनरेशन नावाचा कन्सेप्ट होत असतो. ते स्वतःच्याच बॉडीला स्वतःच जनरेट करण्याचं काम करतं आणि रिजनरेशन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, तिसरा प्रकार आहे बडिंग नावाचा. ठीक आहे, मग तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय काय पाहायचं बघा, बडिंगमध्ये कुणामध्ये होते, हायड्रामध्ये. अंडर फेवरेबल कंडिशन हायड्रा काय करतो, ॲट अ स्पेसिफिक बॉडी पार्ट, म्हणजे जो काही त्याचा बॉडी पार्ट आहे जर फेवरेबल कंडिशन भेटली तर तिथं काय करतो, आउटग्रोथ फॉर्म होते त्या स्पेसिफिक बॉडी पार्टला बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल.
म्हणजे ज्या बॉडीवरच्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत त्यांचं रिपिटेटिव्ह डिव्हिजन होतं आणि जर फेवरेबल कंडिशन भेटली तर त्या बॉडीवर स्पेसिफिक पार्टला आउटग्रोथ पाहायला मिळते बर्डमध्ये कशामध्ये हायड्रामध्ये. मग ते कसं वर्क करतं बघा. ते डर्मल लेयर्स आणि डायजेशन कॅव्हिटी जी असते कोणाची हायड्राची टू ऑफ बडिंग हायड्रा. ते डर्मल लेयर्स आणि काय डायजेशन कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा कोणाला असते कंटिन्युअस टू पॅरेंट हायड्रा. म्हणजे पॅरेंट आपल्या मुलाला सोडत नाही. तशाच सेम प्रकारे आपल्याला इथं पाहायला मिळाले की जो पॅरेंट हायड्रा आहे त्याची डर्मल लेअर आणि डायजेशन कॅव्हिटी त्या बडिंग हायड्रा सोबत कंटिन्युअस असते, जोडलेलीच असते. कारण त्याला डायजेस्टेड फूड जावं आणि जे काही आहे ते न्यूट्रिएंट्स भेटावे त्या बडिंग हायड्राला. ठीक आहे. सो पॅरेंट हायड्रा न्यूट्रिशन टू बडिंग हायड्रा. मग तो पॅरेंट हायड्रा काय करतो, न्यूट्रिशन देत असतो बडिंग हायड्राला आणि त्यामुळे काय होतं, आफ्टर व्हाईल बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा आणि त्याची इंडिपेंडंट लाईफ म्हणून तो जगतो. म्हणजेच काय होतं, हा नॅसेंट हायड्रा आपल्याला फॉर्म झालेला पाहायला मिळतो. बघा इथं काय होतं, हायड्रा आहे, फेवरेबल कंडिशन आली, त्यांनी बर्ड फॉर्म केला, रिजनरेटिव्ह सेल्स त्याचं रिपीटेड डिव्हिजन झालं आणि त्याच्यामध्ये आउटग्रोथ पाहायला मिळाली. आउटग्रोथमध्ये आता आपल्याला कळलं की इथं नॅसेंट हायड्रा हा फॉर्म झाला मिळाला आणि तो एक वेगळी लाईफ स्वतःसाठी जगण्याचं काम करतो. अशा प्रकारे हे बडिंग होत असते कोणामध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे. ह्या नॅसेंटची स्पेलिंग बघा पुस्तकामध्ये चुकली आहे थोडीशी. ठीक आहे, त्याला करेक्ट करून घ्या. ठीक. अशा प्रकारे हे झालं बडिंग, हा तिसरा प्रकार कशामध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता चौथा पाहूया, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधला चौथा प्रकार कोणता, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत, रूट्स वगैरे, ज्यांना आपण व्हेजिटेबल थोडक्यात म्हणून यूज करत असतो त्यांना व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असं म्हणतात. ठीक आहे. मग रूट, स्टेम, लीफ जे बर्ड आहेत त्याच्यापासून जर रिप्रोडक्शन होत असेल त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल काय, मग पोटॅटोजमध्ये काय आईज असतात, कशावर, त्या ट्यूबरवर. आता जो काही पोटॅटो असतो, बटाटा असतो, त्याच्यावर बघा थोडे आपल्याला काय मूळ आलेलं पाहायला मिळतात किंवा त्याच्यावर थोडंसं ग्रोथ पाहायला मिळते, आउटग्रोथ. आपण त्याला कापून टाकतो ठीक ठेवण्यासाठी. ठीक आहे. त्यामधूनच एक नवीन पोटॅटो तयार होतो आणि त्याच पार्टला आपण काय म्हणतो, आईज. आणि आईज ते कशावर असतात, ट्यूबरवर प्रेझेंट असतात. सेकंड काय, ब्रायोफायलम. ब्रायोफायलममध्ये काय असतं, बर्ड्स ऑन लिप मार्जिन. बघा हे ब्रायोफायलम दिले, हे बर्ड्स आहेत त्या लिप मार्जिनवर हे बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापासूनच असा हा नवीन प्लांट तयार होतो किंवा नवीन पान तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, बर्ड्स ऑन लिप मार्जिन आणि तिथं होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. शुगर केन आणि ग्रासेसमध्ये काय होतं बघा, बर्ड्स ऑन नोड्स. जे नोड्स असतात म्हणजे आपण त्याला कांड्या म्हणतो. ठीक आहे. त्या कांड्यावर छोटे डोळे असल्यासारखं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आपण त्याला डोळे म्हणतो मराठीत. ठीक आहे. तर ते डोळे काय करतात, त्या डोळ्यापासूनच एक नवीन प्लांट तयार होतं आणि यामध्ये रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. कॅरट आणि रेडिशमध्ये काय होतं, विथ हेल्प ऑफ रूट्स. जे रूट्स असतात तेच नवीन एका फळामध्ये तयार होतात आणि आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पाहायला मिळतं. आता स्वीट पोटॅटो बघा, हे रूट्स आहेत आणि त्याचंच फॉर्मेशन एका फ्रूटमध्ये झाले आणि तिथे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पाहायला मिळाले. पोटॅटोमध्ये देखील बघा हे रूट्स आहेत आणि रूट्सचंच फॉर्मेशन त्या पोटॅटोमध्ये पाहायला मिळतंय. अशा प्रकारे हे होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.